याकूब मेमनला फाशीची शिक्षा होणं हा कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा विजय असल्याचं मत न्यायमूर्ती प्रमोद कोदेंनी व्यक्त केलंय। कितीही मोठा गुन्हेगार असला तरी शिक्षा होते हे यातून सिद्ध झाल्याचंही ते म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। 1993 चे साखळी बॉम्बस्फोट जी घटना घडली होती त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका होती न्यायालयाची। त्या न्यायालयामध्ये जे न्यायाधीश होते पीडी कोदे साहेब ते आपल्यासोबत आहेत। कोदे साहेब, सर्वात पहिले आपलं अभिनंदन की आपण ज्या आरोपीला फाशी शिक्षा सुनावली होती त्याची फाशी शिक्षा देखील आज सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेली आहे। याकूब मेमनलाच फाशी त्याची जी होती त्याची पुनर्विचार याचिका ती देखील फेटाळलेली आहे, काय सांगाल? आपण माझं अभिनंदन केलेलं मला अप्रस्तुत वाटतं। निकाल मी जरी दिला असेल तरी तो भारतातील टेररिस्ट कोर्टाचा हा निकाल होता। मी निकाल दिला म्हणून तो काही माझा निकाल होत नाही आणि हा जो निकाल आम्ही जो देतो तो कायद्याप्रमाणे पुराव्याची छाननी करू। मी निकाल दिला कारण तसा पुरावा आला, असा पुरावा आला कारण या केसमध्ये अत्योत्कृष्ट इन्व्हेस्टिगेशन झालं। याचं सुरुवातीचं इन्व्हेस्टिगेशन मुंबई पोलिसांनी केलं, त्यावेळेला त्याला हातभार लागला। माझ्या फौजदारी कारकिर्दीत इतक्या चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशनचं केलेलं रेकॉर्ड काउंटातनं मला बघायला मिळालं नव्हतं। त्याचप्रमाणे ही केस सरकारतर्फे निरनिराळ्या काउंटातनं सरकारी वकिलांनी मांडली। एक बेलेगल म्हणून होते, एक CS शर्मा होते आणि सिंहाचा वाटा उज्ज्वल निकम यांचा होता। सर, याकूब मेमनच्या संबंधित जर त्याचे असे काय पुरावे होते की त्याला आपल्याला फाशी द्यावीशी वाटली? ही एक कॉन्स्पिरसीची म्हणजे फौजदारी कटाची काय म्हणतात ना केस होती। ह्या कटाच्या केसमधलं प्रमुख सूत्र असं आहे, ह्याच्यात जे कृत्य गुन्हा आहे ते कोणी केलंय त्याला महत्त्व राहत नाही, फक्त तोच कृत्य करताना या कटाचा मूळ उद्देश काय होता हे जर त्याला माहीत असेल तर तो स्वतः आणि त्या कटामध्ये सामील असणारे सर्व त्याचे साथीदार हे कटाचे काय म्हणतात ना साथीदार हे कटामध्ये त्याच्या गुन्ह्याबद्दल गुन्हेगार ठरतात। याशिवाय या कटाच्या साथीदारांनी कटाच्या गुन्ह्याशिवाय इंडिव्हिज्युअल केलेली कृत्य की ज्यामुळे ह्या कटाचा उद्देश साध्य होणार हे वेगळे गुन्हे होतात जर ते फौजदारी कृत्य असेल तर, नाहीतर ते अबेटमेंटमध्ये काय म्हणतात न जातात। ह्या केसमध्ये जेव्हा निकाल झाला तेव्हा 124 आरोपी होते। त्यामध्ये याकूब मेमन हा नुसता मेन कटातला माणूसच नव्हता, तो त्यांच्या इनर सर्कल मधला किंवा न्यूक्लियस मधला माणूस होता। नुसता तो कटात सामील होता असं नाही, हा कट इफेक्टिव्हली याची काय म्हणतात ना बजावणी व्हावी, पूर्तता व्हावी म्हणून याने वेगवेगळ्या ऑपरेशन मध्ये याने भाग घेतलेला होता। त्या वेगवेगळे ऑपरेशन सुपरवाइज केले होते। या तडीस लावण्याची त्याने या सर्वांच्या गोष्टीचा विचार करताना मला ह्या केसमध्ये दोन प्रकारचे काय म्हणतात ना प्रामुख्याने गट वाटले। एक म्हणजे या इनर सर्कल ऑफ कॉन्स्पिरसी मध्ये असलेले लोक, दुसरी जे प्लांटर्स होते ते पण कॉन्स्पिरेटर होते पण ते प्लांटर्स म्हणून जास्त होते, आणि बाकी हा कटाचा गुन्हा अबेट करणारे जे काय म्हणतात त्यांचे साथीदार होते। तर त्यातील पहिल्या दोन ह्याला मी फाशीची काय म्हणतात शिक्षा दिली होती। अपेक्स कोर्टाने त्यातील 11 जणांची डेथ सेंटेन्स म्हणून कम्यूट केली, तो त्यांचा अधिकार आहे। त्या परिस्थितीमध्ये त्यांना जे योग्य वाटलं त्याप्रमाणे त्यांनी केलं। याकूबची अपेक्स कोर्टाने कायम ठेवली होती, त्याच्याविरुद्ध मर्जी पिटिशन झालं, त्याच्यानंतर आता रिव्ह्यूचा अर्ज झाला, त्याच्यानंतर ही क्युरेटिव्ह पिटिशन झाली। तर ह्या क्युरेटिव्ह पिटिशन डिसमिस झाल्यामुळे हा निकालाला पूर्णविराम आला असं मला वाटतं। सर, निकाल आला, आता याकूबला फाशी होईल, मग या सर्वांमुळे भारताविरोधात कोणी कुठलंही गैरकृत्य केलं किंवा अशा दहशतवादी कारवाई केला तर त्यांना कुठे जरब बसेल का? ती जी विचारसरणी आहे या विचारसरणीला कुठे लगाम बसेल का?
या निकालाने एक स्पष्ट होतं की महाराष्ट्रात किंवा भारत देशामध्ये सर्व स्तरांवर टेररिझमला आपण टॉलरेट करत नाही. राजकारणी लोकांमध्ये सुद्धा जरी मतभेद असले तरी याबाबत मला तरी असं दिसलं की कुठल्याही राजकारणी याला सपोर्ट करत नव्हता. काही थोडेसे लोक होते जे स्वस्वार्थाकरता काही गोष्टीचा प्रचार करत होते. काही त्यातले त्या केसमध्ये पण होते, नंतर सुटले. तर ह्या गोष्टीचा विचार करताना शेवटी जी टेररिस्ट जरी लहान मुलांना कोवळ्या वयामध्ये पकडून तयार करायचा जरी प्रयत्न होत असला तर तरी ह्या अशा निकालामुळे समाजात एका विचारसरणीची बीज रुजलेलं आहे की हे टेररिस्ट जे आहेत हे देशाच्या हिताचे नाहीत, राष्ट्राच्या हिताचे नाहीत किंवा आपल्या स्टेटच्या हिताचे नाहीत. या विचारामुळे याचा जरूर काही परिणाम होईल, खास कर तरुण पिढीवर होईल असं मला वाटतं. नक्कीच ज्या पद्धतीनं दहशतवादाला लगाम घालण्याकरता भारत सरकारने याकूब मेमनला फाशी दिलेली आहे त्याचा उद्देश नक्कीच पुढे साध्य होईल आणि अशा प्रकारची विचारसरणी आहे किंवा दहशतवादी कृत्य जे आहेत त्याला कुठे ना कुठे लगाम बसेल या संपूर्ण निकालावरून असं मत पी.डी. कोदे साहेबांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.